रमजान काळात तरुणावर जातीवादी शिवीगाळ व मारहाण, जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ल्याचा आरोप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाणे हद्दीत रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास सुरू असताना शेख शाहरुख शेख इब्राहिम यांच्यावर जातीवादी शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना 21 फेब्रुवारी रोजी घडली। या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसापूर्वी दौलत भोसले यांनी शेख शाहरुख यांना फोनवरून तुला मारतो अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली याचा जाब विचारत ही धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। 21 फेब्रुवारी रोजी शेख शाहरुख कामावर गेले असता लक्ष्मण देशमुख, सुदर्शन आवरगंड, गणेश वावरे, वैजनाथ काळे तसेच 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून जातीवादी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। हल्लेखोरांनी जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचेही पीडितेकडून सांगण्यात आलं आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून गुंड प्रवृत्तींच्या व्यक्तींवर पोलिसांची वचक राहिली नाही का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। ताडकळस पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा आहे। ही घटना परभणीच्या ताडकळस येथे घडली असून संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शेख शाहरुख तसेच स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे।